तरीही हे दोघे मुख्यमंत्री होऊ शकतात, हो, अशी एक ऑफरच आता समोर आलेली आहे। विशेष म्हणजे ही ऑफर, मित्र हो नमस्कार। आपलं राजकारण हे पूर्णपणे कसं अगदी अनिश्चित झालेलं आहे। इथं कधी काय घडेल, कोण काय घडवेल, सुतराम कुणाला अंदाज सुद्धा येत नाही। अहो, निष्ठा, प्रामाणिकपणा अशा कुठल्याही गोष्टीला अलीकडं आपल्या राजकारणामध्ये कसलंही स्थान उरलेलं नाही। कुणी उठल, काही करेल। त्यामुळे बघा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं अविरत चालू असतं। कसलाही विचार केला जात नाही ना, मतदाराचा तर अजिबात यामध्ये विचार होत नसतो। अहो बघा, राजकारणामध्ये अलीकडे तर काय झालंय, कोणी कोणाला सहज जरी भेटलं तरी देखील पक्षांतराच्या चर्चा लगेच सुरू होतात, लगेच त्याच्या बातम्या होतात। हा याच्या संपर्कात, तो त्याच्या संपर्कात। अहो, याचं तर बघा, महाराष्ट्राला अगदी कंटाळा आलेला आहे, हो, वीट आलेला आहे, वीट। आणि होतही काय, एखादा नेता रात्री झोपताना एखाद्या पक्षात असतो, सकाळी उठताना तो त्याच पक्षात असेल हे अजिबात सांगता येत नाही। अहो, निष्ठा वगैरे या गोष्टी आता फक्त भाषणामधून बोलायच्या उरलेल्या आहेत। आणि या राजकारणामध्ये सामान्य माणसाचं हित, महाराष्ट्राचा विकास अशा कसल्याही गोष्टी नसतात। कुठंही त्याचा उल्लेख होत नाही की त्याचा विचार होत नाही, किंवा ते कोणाच्या मनाध्यानात सुद्धा नसतं। निवडणुकीतली भाषणं संपली की सामान्य माणसाची, अर्थात मतदाराचीही वजाबाकी झालेली असते। पक्ष कुठलाही असो, त्याला हवी असते फक्त सत्ता, आणि मग या सत्तेसाठी कशीही गणितं जुळवली जातात। मग इथं विचार, निष्ठा, पक्ष काही कसला विचार केला जात नाही। आता तर बघा, महायुतीची सत्ता आहे, महायुतीला विक्रमी बहुमत मिळालेलं आहे यावेळेला, त्यामुळं 5 वर्ष तरी हे सरकार अबाधित आहे। पण तरीही एकमेकांना ऑफर देणं अजूनही सुरूच आहे। आता सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। राजकीय ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात हे आलेलं आहे। पण बघा, असं असलं तरी महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सतत नाराज असल्याच्या बातम्या येतच असतात। भाजपकडून आणि आता काही प्रमाणात अजित पवार यांच्याकडूनही एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होत असतात। एकनाथ शिंदे यांना खरं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं होतं। भाजपानं काही त्यांची डाळ नाही शिजू दिली। अजित पवार यांचं तर जुनं स्वप्न आहे, हो, मुख्यमंत्री होण्याचं, पण ते काही त्यांना जमलेलं नाही आतापर्यंत तरी। अहो, असंही म्हणतात की त्यासाठीच त्यांनी आपल्या काकांचा पक्ष देखील फोडला, पण तरीही त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अजून तरी साकार होऊ शकलेलं नाही। सत्ता कुणाचीही असो, उपमुख्यमंत्री मात्र अजित पवार असतात, असं जणू काही एक अलिखित नियमच बनवून गेलेला आहे। महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज आणि अजितदादा अस्वस्थ आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही। या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचंय, हो, मुख्यमंत्री। अर्थात हे सुद्धा काही लपून राहिलेलं नाही। अर्थात ही गोष्ट काही एवढी वाटती तेवढी सोपी नाही, याची कल्पना त्यांनाही आहे, महाराष्ट्राला आहे, सगळ्यांना आहे। तरीही हे दोघे मुख्यमंत्री होऊ शकतात, हो, अशी एक ऑफरच आता समोर आलेली आहे। विशेष म्हणजे ही ऑफर काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेली आहे। या आगळ्या ऑफर्सची चर्चा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आता सुरूही झाली आहे। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, दोघांनाही मुख्यमंत्री करू, अशी ही ऑफर आहे। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा न मानो होली है म्हणत खास शैलीत शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी असं म्हटलं। आजकाल ते खूप फेकतात, त्यांनी मोदीप्रमाणे खोटं बोलू नये असा सल्ला देखील दिला। याच वेळी बोलताना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ऑफर दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे, म्हणजे शिंदे आणि पवार यांची त्यांची अवस्था फार वाईट आहे। पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहिती नाही, भाजप त्यांना जगू देत नाही। अजित पवार यांनी सादर केलेलं बजेट हे त्यांच्या मनातलं बजेट नाही, हे बजेट बिना पैशाचं आहे, असं नाना पटोले यांनी तर म्हटलं। पण पुढे ते म्हणतात, एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झालेली आहे, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहेत, त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली, पण
भाजपच्या लोकांची सुरक्षा मात्र आहे. त्यामुळं त्यांनी त्यातून काही शिकावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागलेली आहे. आम्ही या दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू, अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू, असं मोठं विधान नव्हे, ही मोठी ऑफरच नाना पटोले यांनी दिली. आता ही ऑफर अगदी सहज आहे की याच्या पाठीमागेही आणखी काही शिजत आहे, असा प्रश्न तर उपस्थित होणारच. पण हे एवढं सहज शक्य आहे असं अजिबात वाटत नाही, नव्हे ते जवळपास शक्य नाहीच. शिवाय एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो, त्यांचं मूळ दुखणं तर ईडी, सीबीआय ही सगळे प्रकरण आहे ना. त्या भीतीने तर ते भाजपासोबत गेले आहेत म्हणतात. त्यामुळं बघा, प्रहार संघटनेचे बच्चू कडू सुद्धा म्हणाले ही ऑफर हास्यास्पद आहे. काँग्रेस कुठं आहे हे शोधायला पाहिजे. जोपर्यंत केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे तोपर्यंत नेते कुठंही जाणार नाहीत. ईडीच्या फटक्याची या सगळ्यांना भीती आहे. केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्यांच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळं हे धाडस कुणीही करणार नाही, बच्चू कडू म्हणतात. खरं आहे हो, बच्चू कडू यांचं अगदी 100% खरं आहे. कारण मूळ दुखणं हे ईडी सीबीआय यांचंच आहे ना. त्यामुळं कोणी मुख्यमंत्री करीत असलं तरी एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय, भाजपच्या विरोधात जाण्याची त्यांची हिंमत होणार नाही. अगदी हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळं ही ऑफर म्हणजे अगदी 2 दिवसांच्या चर्चेचा विषय, यापेक्षा बाकी काहीही पुढं होणार नाही. त्यामुळे या ऑफरची जशी चर्चा झाली तसा हा विषय नाना पटोले यांच्या चेष्टेचा देखील बनला. थोडीशी गंमत जम्मत, काहीसं मनोरंजन, यापेक्षा यातून काहीही बाहेर आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांची होत असलेली कोंडी आणि अजित पवार यांची असलेली अस्वस्थता यावर मात्र पुन्हा एकदा प्रकाश पडला. त्यावर पुन्हा एकदा चर्चा घडून आली, हे मात्र नक्की. चालायचंच राजकारण आहे. भेटूया पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.